मित्रांनो कोळ्याला आलाय आणि चव सम्राटची भेळ खाणार नाही असं होतच नाही बरं का. तर आज आम्ही आले कोळ्यात आणि कोळ्यामध्ये चव सम्राट फेमस भेळला आम्ही विजिट केलेला आहे. त्यात मी घेतले ते म्हणजे दही भेळ. तुम्ही बघू शकताय दही भेळ, ज्यामध्ये तुम्हाला असं वरती दही वगैरे दिले जाते. आणि मॅडमने आमच्या घेतलेले ते म्हणजे कट भेळ. त्यांना तिखट जास्त आवडते, त्यामुळे तिखट कुठली भेळ असेल ती घ्या म्हणले होते. मग कट भेळ त्यांनी घेतलेले आहे. भेळ कशी आहे खरं का? तर तुम्ही पण जर कोळ्यात आला तर मेन बघा चव काय कोळ्याचं का नाही, तिथंच हे चव सम्राटची ही भेळ आहे बघा. चव सम्राट, चव आपलेपणाची भेळ, चाट आणि बरंच काही. दही भेळ खाऊन बघ, खाऊन बघ दही भेळ. क्वालिटी आहे का? चायनीज कोळामध्ये आलतो. इथलं चायनीज चांगलं आहे बरं का. इथं ऑलरेडी मी घेऊन व्हिडिओ काढून गेलतो, त्यामुळे आलं. त्या पहिला आपल्या आवडीचा विषय तो म्हणजे टाइमपास, कारण ह्यो असतो फ्री, तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही पण जाल तिथं का आपल्याला 2-3 हजार रुपयाचं चायनीज खाणार असल्यासारखे टाइमपास दे रे असा ॲटिट्यूडमध्ये म्हणतच असणार आहे, मला माहिती आहे. तर आम्ही इकडं आपले मंचुरियन घेऊन भाव आलाय. भाई काय विषय, मंचुरियन आपलं आले बरं का. ह्यांचं मंचुरियन मी मागच्या वेळी घेतलं होतं, मला अजून त्याची चव आठवते. म्हणून मला असं वाटते की ह्यांचं मंचुरियन खावं, म्हणून आज आम्ही दोघं मंचुरियन खायला आलो आहे. मॅडमचं चालू आहे. ह्या मॅडम आयशा क्रिएशनच्या ओनर आहेत. ह्यांच्याकडं प्री वेडिंगचे, मॅटर्निटीचे, लग्नासाठी शेरवानी ड्रेस असतील, हे सगळे ड्रेस भाड्यानं मिळतात रेंटवर. म्हणजे तुम्हाला जर कुठलाही फोटोशूट असेल, बेबी शॉवर असेल, कोणत्याही गोष्टी असतील, तर जे काही ड्रेस आहेत, लॉंग पीस असतील, शॉर्ट असतील, वन पीस असतील, ह्या सगळ्या गोष्टी रेंटने यांच्याकडे मिळतात. कुठं तर श्रीराम मंदिराजवळ यांचं घर आहे, रामकृष्ण हरिघरावर लिहिलेलं आहे तिथं. चायनीजमध्ये मंचुरियन तुम्ही बघू शकता घेतले. टेस्टिंग करूया आपण. दिसते काय क्वालिटी दिसत असेल. मॅडम आता मंचुरियन टेस्ट करून बघत आहेत. बघा मॅडम, व्हेज मंचुरियन आहे बरं का. आम्ही जरा देवाला गेलतो त्यामुळं व्हेजच खाते खरं तर. टेस्ट कशी आहे? सगळे चांगलं आहे, छान आहे म्हणत्या. काय भानगड आहे, काय विषय आहे तुझा? का उगा आपलं खाऊ घातले म्हणून चांगलं म्हणत्या? भूक लागल्या म्हणून म्हणत्या का खरंच चांगलं आहे? खरं सांग, चांगलं आहे ना? तर कोळ्यातलं हे के चायनीजमधलं मंचुरियन, व्हेज मंचुरियन आम्ही आज घेतलं. आम्ही आज नॉनव्हेज नाही खाऊ शकत. तुम्ही बघू शकता गुलाल ते देवाला गेल्यामुळं आम्ही नॉनव्हेज कॅन्सल केले. ह्याच्या आधी भेळ खाल्ली चव सम्राटची, तुम्ही बघितलाच व्हिडिओ. आणि आता चालू आहे व्हेजमध्ये के चायनीज. के म्हणजे मला वाटते मालकाचं नाव किरण आहे. किरणवरनं ठेवले का कोळ्याचं के ठेवले का काय मात. आधी तो करगडीला होता चायनीज त्याचं, का त्यामुळे ठेवले काय मात. चायनीज खाल्ले, आम्हाला भावाला पैसे देत. अरे घे गे, ह्यो किरण आहे. के किरण वरनं चायनीज ठेवले का कोळावरनं ठेवले के? तसं काय नाही, दोन्ही कुणाला काय समजा समजा. के चायनीज किरण समजा, के चायनीज कोळा समजा. मागच्या वेळी आपण व्हिडिओ केला होता भावाचा इंस्टाग्रामवर, तर ह्याची टेस्ट मी तुम्हाला त्याच वेळी सांगितलेलं की. आणि याचं स्पेशल मंचुरियन मला आवडलं होतं. खास आज मंचुरियन खायला आलेलं तेव्हा. आता सध्या सुद्धा मंचुरियन बनवायला लागलाय बघा. टेस्ट एक नंबर आहे भावा. मागच्या वेळी पण मी सांगितले, त्यावेळी पण मी सांगितले. करगणीच्या लोकांना चायनीजची चव कळत नाही रे भावा. मंचुरियनसाठी खास येड्या आले ते भाई येत असते कायम. हस 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 जरा हस. नाव काय आहे? किरण. तुझं नाव किरण आहे? अरे काय किरण शाहरुख खान फॅन आहे काय सगळे? मराठी आहे का हिंदी आहे?
मराठी आहे तू बर बर चालते चल भावा जावा पैसे घे रे माने यांचं कोळ्यातील के चायनीज तसं त्यांनी सांगितलं की कोळ्यासाठी का किरणसाठी माहीत नाही तर मी तर नक्की या मित्रांनो बरं का कोळ्यात आहे पैसे सुद्धा आपल्या यानं भावानं घेतले नाहीत बरं का 2 मंचुरियन आम्ही खाल्ले पण भावानं पैसे सुद्धा घेतले नाहीत असं प्रेम आता लोक द्यायला लागलेत कोळ्याची लोक प्रेमळ आहेत असं मला कळलंय त्यातलाच ही एक प्रेमळ व्यक्तिमत्व तर यासाठी धन्यवाद आज आम्ही कोळ्यातलं चव सम्राट आणि के चायनीज कवर केलं चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा नुसतंच कोळ्याची शाळा सुटल्या बघा बघू शकता तुम्ही मेंबर शाळा सुटलेली आहे चालल्यात घरी